तर भाजीवाल्या मावशीकडनं बघा मी 2 मेथीच्या गड्ड्या घेतल्या. तर म्हणायला लागल्या की शेपूची भाजी पण घे की ताजी आहे. म्हटलं शेपू काय आमची पोरं खात नाहीत. तर म्हणायला लागले शेपूची फळं कर मग आणि पुढच्या वेळेस मला सांग की पोरांनी आवडीनं खाल्लं की नाही ते. आणि शेपूच्या फळाची की नाही अगदी डिटेल रेसिपी बघा त्यांनीच मला सांगितले. तर काय करायचं, भाजी पहिल्यांदा स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची. मग गव्हाच्या पिठात का नाही मीठ, हळद, ओवा आणि शेपूची चिरलेली भाजी आहे की नाही हे सगळं चांगलं बघा मिक्स करायचं आणि मग मळून घ्यायचं आहे. आता याचे का नाही छोटे छोटे असे मग गोळे करायचे आणि त्याच्या अशा वाट्या करून घ्यायच्या. आता वाट्याच करावा असं काही नाही, तर त्याचे मुटके केले किंवा हातावर दाबून असं बघा चपटं वाड्यासारखं केलं की नाही तरी चालतंय. मी आपल्या बघा वाट्या केलेत, आता पहिल्यांदाच केलंय की नाही, त्यामुळे सगळ्या पिठाची काही मी तर फळं केलेली नाहीत. आता ह्या सगळ्या वाट्या की नाही आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी चाळणीच्याच मापाचा बघा ऑडिओकोबिकचा नॉनस्टिकी लायनर पेपर आहे की नाही तो मी चाळणीत घातला, त्यामुळे चाळणीला तेल लावायचं माझं काम तेवढं वाचलं. सगळी फळं मग त्याच्यात ठेवली आणि 15 मिनिटं बघा वाफवून घेतले. आता तेलात की नाही जिरं, मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ आणि ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि याच्यातच का नाही तिखट आणि मीठ पण घालायचं आणि जरासं बघा परतून घ्यायचं आहे. मग वाफवलेली आपण शेपूची फळं आहेत का नाही ती त्याच्यात घालायची, चांगलं मिक्स करायचं आणि एखादं मिनटं बघा झाकण याच्यावर ठेवायचं. आता शेवटी का नाही एकदम जाडभरडं असं का नाही शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कूट का नाही चांगला बघा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खरं सांगू का, हे असं पण छान लागतंय, दह्याबरोबर पण का नाही मस्त लागतंय आणि कढी बरोबर का नाही तर नाद खुळा लागतंय. पोरांनी पण आमच्या बघा आवडीनं खाल्लं. एकदा नक्की करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.